मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगेंचे शिष्टमंडळ थोड्याच वेळात मुंबईमध्ये येणार। दादरमध्ये सकाळी 11 वाजता बैठक घेऊन शिष्टमंडळ मुंबईतील मैदानाची पाहणी करणार। दिल्लीतील पक्षश्रेष्ठींसोबत महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची बैठक। महाविकास आघाडीचा जागावाटप फॉर्म्युलावर चर्चा होण्याची शक्यता। वंचितला सोबत घेण्याबाबत हायकमांड नेत्यांचं मत जाणून घेणार। लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांची विशेष रणनीती। 6 जानेवारीपासून मुख्यमंत्री करणार महाराष्ट्राचा दौरा। तर लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, मुख्यमंत्र्यांचे आदेश। स्वातंत्र्यपूर्व काळात राजे महाराजे इंग्रजांना सामील करत होते। नागपूरच्या महारॅलीमध्ये राहुल गांधींची टीका। तर आमचं सरकार आल्यावर जातनिहाय जनगणना करू, राहुल गांधींचं आश्वासन। राहुल गांधींचे आरोप देवेंद्र फडणवीसांनी खोडून काढले। नागपूरमध्ये काँग्रेसची सूक्ष्म रॅली, फडणवीसांचा टोला। भारत जोडो यात्रेदरम्यान निधन झालेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांची राहुल गांधींनी भेट घेतली। 25 लाखांचा चेक सुपूर्द केला। एबीपी माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट। पेट्रोल आणि डिझेल 7 ते 8 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता। तेल कंपन्यांना चांगला नफा झाल्यानं ग्राहकांना दिलासा मिळण्याची चिन्ह। मुंबई मेट्रो 3च्या आरे ते बीकेसी टप्प्याचं 93% काम पूर्ण। प्रकल्पाचा खर्च तब्बल 57% वाढला। मेट्रो 3च्या एमडी अश्विनी भिडेंची माहिती। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील 314 दागिन्यांची मंदिर समितीच्या ताळेबंदामध्ये नोंद नाही। मंदिर समितीच्या कारभाराची एसआयटी चौकशी करा, महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी। बुलढाण्यामध्ये कडाक्याच्या थंडीत 200 वृद्ध शेतकऱ्यांचं 4 दिवसांपासून उपोषण। दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, अद्याप प्रशासनाकडून दखल नाही। जुहू कोलाबा बीकेसीत सर्वाधिक खराब हवा। रस्ते धुवून प्रदूषण कमी करण्यासाठी टँकरची संख्या वाढवणार। दररोज 1000 किलोमीटरचे रस्ते धुणार। उत्तर भारतात थंडी आणि धुक्याची दुहेरी चादर। अनेक शहरांमध्ये दाट धुकं। विमान, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।